नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. हवं तर फाशी द्या, पण मी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार, असं आता जितेंद्र आव्हाड यांनी ठामपणे म्हटलंय. माझ्याकडून काल चूक झाली, त्याबद्दल मी माफी देखील मागितली, असंही आव्हाड यांनी म्हटलंय. तर फुलेंच्या वक्तव्यावर कोश्यारींनी माफी मागितली होती का, असा सवाल देखील आव्हाड यांनी विचारलाय. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का, असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी विचारलंय. नंतर त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली, त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. आमच्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल माफी मागितली. त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मला फाशी द्या, मला फाशी द्या. मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या, सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार. मरणाला न घाबरणार कार्यकर्ता आहे मी. माझ्या हातनं चूक झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो. आंबेडकरी जनतेची, आंबेडकरी जनता म्हणजे आंबेडकरी जनता नाही, आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं आहेत. त्या सगळ्यांची माफी पण मागितली. कोश्यारींनी माफी मागितली होती का जेव्हा ते महात्मा फुलेंबद्दल बोलले होते? चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते? ये 12 साल के बच्चे क्या करते होंगे, याचा अर्थ काय होतो? मग त्यांना कोण बोलायला गेलं नाही बीजेपी वाले की तुम्ही क्या बोल रहे ज्योतिबा फुले के बारे में?